जाऊया पुढच्या बातमीकडे। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाला आता काही दिवस उरलेत आणि इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीमध्ये आता घट झाली। इंद्रायणी नदीवरील पुलावरून वाहणारं पाणीही कमी झालेलं आहे, मात्र पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याशिवाय पुलावरून वाहतूक सुरू होणार नाहीये। त्यामुळे प्रस्थान सोहळा हा मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्येच होणार आहे। तर इंद्रायणी नदीवरील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आज होतंय। दुपारी 3 वाजता हा सोहळा होणार आहे, मात्र मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीतच हा सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। दरम्यान इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये घट झालेली आहे। आळंदीमध्ये येणारे पूल जे आहेत ते पाण्याखाली गेलेले होते, मात्र आता हे पाणी जे आहे ते पुलाच्या खाली गेलेलं आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते पुलाचं झालेलं आहे। सुरक्षिततेच्या दृष्टीनं अजूनही वारकऱ्यांना प्रवेश जो आहे तो आळंदीमध्ये दिला जात नाहीये। दरम्यान मंदिराच्या बाजूचे जे घाट आहेत ते अजूनही पाण्याखाली आहेत। पुलाला अगदी चिटकून पाणी जे आहे ते इंद्रायणी नदीचं जात आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीनं पोलीस बंदोबस्त जो आहे तो करण्यात आलेला आहे। कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी या ठिकाणी वाहतूक जी आहे ती अजूनही बंद ठेवण्यात आलेली आहे। इंद्रायणी नदीचं पात्र जे आहे त्याची पातळी जरी कमी झाली असली तरी ती धोकादायक आहे। पुलाचे कठडे जे आहेत ते पडलेले आहेत, त्यामुळे या पुलावरून वारकऱ्यांनी वाहतूक केली तर त्यांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न जो आहे तो निर्माण होऊ शकतो। त्यामुळं या ठिकाणी वारकऱ्यांनी आळंदीमध्ये येऊ नये, ज्या ठिकाणी वारकरी आहेत त्याच ठिकाणी त्यांनी थांबावं असं आव्हान जे आहे ते अजूनही कायम आहे। वारकऱ्यांनी आहेत त्या ठिकाणीच राहणं त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे। कैलास पुरी, झी मीडिया, आळंदी, पुणे।